काल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 12 वर्षात मोदी सरकारने काय केलं ते सांगितलं। खरं तर मोदी सरकारने काय नाही केलं हे खरं तर सांगणे गरजेचं होतं। 12 वर्षापूर्वी मोदी सरकार येताना अच्छे दिन येणार म्हणून सांगितले होते, ते 12 वर्षात कोणाचे अच्छे दिन आले? 12 वर्षापूर्वी मोदी सरकारने सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, ते 15 लाख रुपये जमा झालेत काय? मोदींनी सांगितलं होतं 12 वर्षापूर्वी सरकार येताना डॉलरचा दर आम्ही स्थिर करू, परंतु डॉलरचा रेट 70 रुपयावरून 100 रुपये झाला, हे ते सांगण्यास विसरले आहेत। आवडीला की पेट्रोल डिझेलचे दर जे 12 वर्षापूर्वी 50 रुपये होते आणि 35 रुपये होते, ते आता 100 आणि 115 रुपयाच्या पुढे गेलेले आहेत, हे ते सांगण्यास विसरले आहेत। आज मोदींनी जेव्हा सत्तेत येताना सांगितलं होतं की प्रत्येकाला गॅस सबसिडीमध्ये देऊ, प्रत्येकाच्या घरात गॅस देऊ, परंतु सबसिडीचे आता 12 सिलेंडर 4 वर आले, हे नितेश राणे सांगण्यास विसरलेत की काय? त्याचबरोबर 2 कोटी तरुणांना रोजगार देणार म्हणून 12 वर्षापूर्वी सांगितलं, त्यातल्या किती लोकांना रोजगार दिले? आज सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं म्हटलं तर जे कॉफी टेबल आहे, त्या कॉफी टेबलामध्ये कणकवलीचं रेल्वे स्टेशन सांगितलं आहे, त्या रेल्वे स्टेशनाचं कोसळलेलं छप्पर त्यांनी त्या सांगण्यास विसरलेत की काय? आपल्याला बघितलं असेल की चिपी विमानतळ सुरू झालंय, परंतु त्यामध्ये मुंबई विमानसेवा अजूनही 12 वर्षानंतर सुद्धा सुरू करू शकले नाहीत, हे ते सांगण्यात विसरलेत काय? मुंबई गोवा महामार्ग 12 वर्षापूर्वी सुरू झाला, तो अजून पूर्ण झाला नाही, हेच ते सांगण्यात विसरलेत की काय? आणि त्यामुळे 12 वर्षामध्ये मोदी सरकारचं पूर्णपणे अपयश देशात आणि आपल्या जिल्ह्यात झालेलं आहे। खरं तर अच्छे दिन अशा लोकांचे आलेत की जे पक्ष फुटून भाजपमध्ये गेलेत, त्यांचे अच्छे दिन आलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचे अच्छे दिन आले नाहीत, हे ते सांगण्यात विसरलेले आहेत। त्यामुळे नितेश राणेंची पत्रकार परिषद पूर्णपणे फसवी आणि बेगडी आहे आणि या जिल्ह्याचा किंवा भारताचा विकास झाला नाही। भारत हा विकसित देश आणि स्वाभिमानी देशाकडनं अमेरिकेच्या ताटातलं मांजर होण्याच्या दिशेने वाटचाल करते, हे सर्वात खेददायक आहे आणि त्यामुळे 12 वर्षात मोदी सरकारचा कार्यकाल पूर्णपणे फेल झालेला आहे।